आटपाडी तालुक्यातील गोमेवाडी येथे गणपती मंदिरातील चोरी उजेडात आणण्यात आटपाडी पोलिसांना यश आले। आटपाडी पोलिसांच्या पथकाने हिवतड आणि खानापूर येथील चौघांच्या टोळीला जेरबंद करत मंदिरातील 3.5 किलो वजनाचे चांदीचे ऐवज 3 दुचाकी असा 9,32,000 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केलाय। या प्रकरणी मारुती गुजले, समाधान खरात, प्रतीक पवार, आदित्य मेनकुदळे या चौघा तरुणांना अटक केली आहे, तर सतीश साळुंके हा फरार आहे। आटपाडी पोलिसांच्या पथकाने धार्मिकदृष्ट्या संवेदनशील बनलेली मंदिरातील चोरी उजेडात आणत कारवाई केली। फिर्यादी संतोष देशपांडे हे पुजारी आहेत। गोमेवाडी येथील गणपती मंदिराच्या दरवाजाच्या ग्रिलला कुलूप लावून ते घरी गेले असता अज्ञातांनी गावातील ट्रान्सफॉर्मरवरील लाईट बंद करून मंदिराच्या ग्रिलचे कुलूप लोखंडी गजाने कट करून मंदिरात प्रवेश केला होता। मंदिरास प्लायमध्ये बसवलेले चांदीचे मखर, झुंबर उचकटून चोरून नेले। गोमेवाडी गावातील गणपती मंदिरात चोरी झाल्याने ग्रामस्थांच्या धार्मिक भावना तीव्र दुखावल्या होत्या। ग्रामस्थांनी घटनेच्या निषेधार्थ गाव बंद ठेवलं होतं। आटपाडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष पवार यांनी घटनेचं गांभीर्य ओळखून तपासाची चक्रे फिरवली। यावेळी तांत्रिक माहिती घेऊन त्या आधारे हिवतड आणि खानापूर येथील चौघा तरुणांच्या मुसक्या पोलिसांना यश आलं। या चौघांकडून 5,05,000 रुपयांचे चांदीचे मकर, 2,02,000चे चांदीचे झुंबर, 1,25,000ची दुचाकी आणि 70,000ची दुचाकी असा एकूण 9,32,000चा मुद्देमाल जप्त केलाय। दिनांक 8/7/26 रोजी गोमेवाडी तालुका आटपाडी जिल्हा सांगली या ठिकाणी असलेल्या गणेश मंदिरात त्याचा कडीकोंडा उचकटून गणेश मंदिरातील चांदीचे मुखर व चांदीचे झुंबर अंदाजे वजन 3.5 किलो असे चांदीच्या दागिन्यांची चोरी झाली होती। सदरचा गुन्हा हा मंदिर चोरीचा असून खूप संवेदनशील स्वरूपाचा होता। गावातील लोकांच्या भावना त्याबाबत तीव्र होत्या। तरी सदर गुन्ह्याबाबत माननीय SP सर, माननीय ॲडिशनल SP मॅडम, माननीय DYSP सर यांनी सदरचा गुन्हा लवकरात लवकर उघडकीस आणण्याबाबत सूचना दिल्या होत्या। त्याप्रमाणे आमच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस उपनिरीक्षक खरात, तसेच पोलीस हवालदार ठोंबरे, पोलीस हवालदार बुडके, पोलीस कॉन्स्टेबल सुर्वे, पोलीस कॉन्स्टेबल भुईवाड यांना सदरचा गुन्हा लवकरात लवकर उघडकीस आणण्याच्या सूचना दिल्या होत्या। तरी गुन्हे प्रकटीकरण शाखेचे दादासाहेब ठोंबरे यांना गोपनीय बातमीदारांमार्फत सदरचा गुन्हा कोणी केलेला आहे याबाबतची माहिती प्राप्त झाली होती। त्याचप्रमाणे आमच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने परिसरात असलेल्या CCTV फुटेजचा बारकाईने अभ्यास करून सदर गुन्हा कोणी केला याबाबतची माहिती प्राप्त करून सदर गुन्ह्यात एकूण 4 आरोपितांना अटक केली। सदर आरोपितांची नावे मारुती अशोक गुजले, राहणार खानापूर, समाधान उर्फ पपल्या अशोक खरात वय 19 वर्ष, प्रतीक सचिन पवार वय 23 वर्ष, राहणार हिवतड, आदित्य मेनकुदळे, राहणार हिवतड, तसेच बाहेरचे आरोपी सतीश लक्ष्मण साळुंके अशी 5 आरोपी निष्पन्न केले। त्यातील 4 आरोपितांना अटक करण्यात आलेली आहे। माननीय न्यायालयाने त्यांची 4 दिवस पोलीस कोठडी दिली होती। तरी सदर गुन्ह्यातील 100% मुद्देमाल हा हस्तगत झालेला आहे। म्हणजे चांदीचा मखर, त्याचप्रमाणे चांदीचे झुंबर हे हस्तगत झालेले आहे। सदरची कारवाई ही माननीय पोलीस अधीक्षक सौ, माननीय ॲडिशनल मॅडम तसेच माननीय DYSP सर यांच्या मार्गदर्शनाखाली आटपाडी पोलीस स्टेशनचे गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस उपनिरीक्षक खरात यांच्या मार्गदर्शनाखाली आमच्या DPTने केलेली आहे।